श्री स्वामी समर्थ. अगदी थोड्याच दिवसात नवरात्रीला सुरुवात होणार असून नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे सुरुवातीचे 3 दिवस दुर्गा मातेच्या ऊर्जा आणि शक्तीच्या उपासनेला महत्त्व दिलं जातं. चौथ्या, 5व्या आणि 6व्या दिवशी सुख समृद्धी देणारी लक्ष्मी माता आणि 7व्या दिवशी कला आणि ज्ञानाची देवी सरस्वती मातेची पूजा केली जाते. आणि यासोबतच अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन करून देवी मातेला निरोप दिला जातो. तर हे नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला या दुर्गा मातेची विशेष सेवा करायची आहे. जी सेवा केल्यामुळे दुर्गा मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येणार आहे. आपल्या घराची भरभराट होणार आहे आणि आपल्यावरची सर्व संकट, अडचणी दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर आज आपण या कोणत्या सेवा आहेत, आपल्याला कोणत्या वस्तू या देवी मातेला अर्पण करायच्या आहेत आणि कशाप्रकारे आपण देवीची सेवा करायची आहे, तर याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याचपूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच माहिती जाणून घेत असतानाच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला जाणून घेऊया की आपल्याला कोणकोणती सेवा या दुर्गा मातेची करायची आहे ती. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर देवी मातेची स्थापना केली असेल, तर तुम्ही या देवी मातेला लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. देवी मातेला लाल रंग हा अतिशय प्रिय असल्यामुळं आपण देवी मातेला लाल रंगाची फुलं या नवरात्रीच्या 9 दिवसात अर्पण करायची आहेत. जर तुम्हाला शक्य असेल आणि तुम्हाला जर कमळाचे फुल भेटले, तर तुम्ही हे कमळाचे फूल 9 दिवस देखील अर्पण केले तरी चालू शकते. कारण माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय आवडते आहे. त्यामुळं आपल्याला या कमळाचे फूल जर आपण या देवी मातेला जर अर्पण केलं आणि या कमळाच्या फुलानं किंवा लाल रंगाच्या जरी फुलाने या देवी मातेची जर आपण पूजा 9 दिवस केली, तर आपल्या घरामध्ये भरभराट होईल. आपल्या घरामध्ये कधीही पैशाची, धनधान्याची कमतरता भासत नाही आणि देवी मातेचा कृपाशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावरती कायम राहणार आहे. त्यासाठीच आपल्याला या दुर्गा मातेच्या 9 दिवसांच्या सेवेमध्ये, पूजेमध्ये आपल्याला या लाल रंगाचं फूल, कमळाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल हे मातेला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपण या नवरात्रीच्या 9 दिवसात विशेष उत्सवामध्ये देवीच्या पूजेच्या वेळेला आपण पूजा करत असताना दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे. याचं पठण केल्यानं आपल्याकडून जर पूजा करत असताना एखादी जर चूक झाली असेल, तर ही चूक देवी माता माफ करते आणि त्यासाठीच आपल्याला ही दुर्गा मातेचे 9 दिवस पूजा करत असताना, सेवा करत असताना आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे. तसेच दुर्गा सप्तशतीच्या शेवटी मातेची आपल्याला क्षमा मागायची आहे. या 9 दिवसात आपल्याकडून देवीची पूजा करत असताना, देवीची सेवा करत असताना जर कळत-नकळत जर काही चुका जर घडल्या असतील, तर आम्हाला माफ कर असं म्हणून आपल्याला या दुर्गा मातेची, आपल्याला या देवीची क्षमा मागायची आहे. आणि अशी जरी केलं तर दुर्गा मातेची अशा प्रकारे पूजा पूर्ण होते आणि ही देखील दुर्गा मातेची एक प्रकारची सेवाच आहे. आणि अशी जर सेवा केली तर दुर्गा मातेच्या आशीर्वादानं आपल्या घरामध्ये काहीही कमी पडत नाही आणि आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारची संकटे, कोणत्याही कामात आपल्याला अडथळे निर्माण होत नाहीत. आणि त्यासाठीच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा मातेची एक सेवा म्हणून आपल्याला हे दुर्गा सप्तशतीचे पठण करायचं आहे. तसेच कोणतेही शुभ कार्य असो किंवा कोणतेही मंगल कार्य असो, तर त्यावेळेला आपण प्रथम गणपतीची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला दुर्गा मातेची सेवा म्हणून आपला जो मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर या प्रवेशद्वारावरती, आपल्या या दरवाजावरती आपल्याला हा दरवाजा स्वच्छ करायचा आहे, पुसायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला या दरवाजावरती हळदी-कुंकू मिक्स करून यानं एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि आपल्या घरामध्ये जेवढे दरवाजे असतील, तर त्या सर्व दरवाजांवरती आपल्याला हळदी-कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. तसेच हळदी-कुंकवाने जरी नाही काढले, अष्टगंधाने काढले तरी देखील चालू शकते. आणि तर हे स्वस्तिक आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काढायचं आहे आणि हे स्वस्तिक आपण दररोज सकाळी, ज्या वेळेला आपण देवपूजा करतो, तर त्यावेळेला आपण दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे दररोज 9 दिवस आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे. यामुळं आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी किंवा संकट येत नाहीत, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि यामुळं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये एक प्रकारची शांतता असते आणि आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारची संकट, अडचण येण्यापासून ही देवी माता रोखते आणि आपल्या घरावरती, कुटुंबावरती देवी मातेचा आशीर्वाद देखील राहतो. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा मातेची पूजा करत असतानाच आपल्याला लक्ष्मी मातेची देखील पूजा करायची आहे.
कमळाच्या फुलावर विराजमान असलेल्या देवी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. हे एक अतिशय शुभ मानलं जातं. असं जर केलं तर दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचे कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरती सर्व अडचणी येणाऱ्या दूर होतात. त्याचबरोबर तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सर्व काही मंगलमय घडते. आपल्या घर हे धनधान्याने भरते आणि तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख, शांती, वैभव आणि भरभराट आपल्या घरामध्ये होणार आहे. तसेच आपल्याला दुर्गा मातेची अजून एक सेवा करायची आहे. तर ही सेवा म्हणजेच आपल्याला दुर्गा मातेला लाल रंगाचं कापड अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक कवडी देखील अर्पण करायची आहे. तर ही कवडी ही पिवळ्या रंगाची असावी याची आपण काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अजून एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये अजून एक आपल्याला कवडी घेऊन ही पिवळ्या रंगाचे आपण ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये पैसा, धन, दौलत काय असेल ते जे आपल्याकडे मौल्यवान वस्तू असतील तर त्या ज्या ठिकाणी आपण ठेवत असू तर त्या ठिकाणी आपल्याला हे लाल कापडात बांधलेली ही कवडी ठेवायची आहे. असं जर केलं तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख, शांती आणि संपत्तीचा वास राहतो आणि कोणत्याही प्रकारची आपल्याला समस्या येत नाही, कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि आपल्या घरामध्ये कायम धनधान्याने घर भरलेलं असतं आणि लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव असतो. त्यामुळं आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये मी ज्या तुम्हाला आता सेवा सांगितलेल्या आहेत, दुर्गा मातेच्या ज्या सेवा करायच्या आहेत, दुर्गा मातेला कोणकोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, या जर वस्तू जर आपण या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा मातेला जर अर्पण केल्या, तर आपल्यावरती कायमस्वरूपी आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती या दुर्गा मातेचा आशीर्वाद राहणार आहे आणि तिच्या आशीर्वादामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे. आपलं घर धनधान्याने भरून राहणार आहे आणि आपल्यावरती कधीही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची अशा प्रकारे सेवा करा. दुर्गा मातेला प्रिय असणाऱ्या या वस्तू तुम्ही दुर्गा मातेला अर्पण करा. त्यामुळं दुर्गा मातेच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.